देशाचे माजी प्रधानमंत्री कैलासवासी आदरणीय डॉक्टर मनमोहन सिंग त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आपण सर्व जमले आलो. मी नेहमी सांगतो, ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट आहे, त्याला उदा आहे त्याला असता आहे. पण डॉक्टर मनमोहन सिंग एक अशा प्रकारचा उदय झालेला सूर्य होता. माझ्या आजीनी रोगाने एक उल्लेख केला, इतिहास त्याला कायमच स्मरणात ठेवेल. तसं त्यांनी केलेलं कार्य जे आहे ते सूर्यासारखं कायमच झळपलं आहे. अशा प्रकारचं देशासाठी त्यांनी दिलेले योगदान आहे. मी खरं तर भाग्यवान आहे. मी पहिल्यांदा त्याला 2010 लागले. भले खासदार मी 2014 झाले, पण 2010 मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना पालघर आणि ठाणे जिल्हा हा एकत्र होता आणि तारापूरच्या अणु केंद्रामध्ये ते आले होते एका कार्यक्रमासाठी. त्यावेळेला पालकमंत्री गणेश नाईक साहेब होते, पण ते त्या कार्यक्रमाला आले नाही. म्हणून पालकमंत्री नसल्यानंतर ग्रामीण जिल्ह्यामध्ये प्रथम नागरिक हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतो. म्हणून एलिपॅडवर त्याला रिसिव्ह करण्याची संधी मला मिळाली. त्यांनी ओळख विचारली, मी त्याला सांगितलं मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आहे. जिल्हा परिषदेच्या बद्दल चौकशी केली, कसा कारभारचा आहे जिल्हा परिषदेचा, फायनान्स कमिशनचे पैसे जिल्हा परिषदेला येतात की नाही याची चौकशी केली. लहान गोष्टींवर लक्ष ठेवून काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून मनमोहन सिंग होते. त्याच्या हाताने अर्थमंत्री झाल्यानंतर ग्लोबलायझेशन, खुली अर्थव्यवस्था स्वीकारण्याचं काम खऱ्या अर्थाने कोणी करायला लावलं असेल तर ते डॉक्टर मनमोहन सिंग यांनी करायला. कारण आता आपण सगळ्यांनी बघितलं असेल, या दिवशी टीव्हीवर सगळीकडे अशा बातम्या येत होत्या की जेव्हा नरसिंह राव यांनी त्यांना फोन केला की तुम्हाला अर्थमंत्री व्हायचंय, तेव्हा त्याने अट घातली की मी अर्थमंत्री जर मला व्हायचं असेल तर मला माझे विचार जे आहेत ते देशाच्या प्रती व्यक्त करण्यासाठी खुली सूट दिली पाहिजे. आणि असं जर तुमच्याकडनं मला सूट मिळणार असेल तरच मी अर्थमंत्री पदाची शपथ घेईल. आणि त्यांनी नरसिंहराव यांनी त्यांना संमती दिली आणि खुली अर्थव्यवस्था देशामध्ये आता आर्थिक अर्थव्यवस्थेमध्ये उदारीकरण आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आज आपल्या देशाची 5वी अर्थव्यवस्था जी डॉक्टर मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज आहे त्याचं खऱ्या अर्थाने फाउंडेशन कोणी घातलं असेल तर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आहे. आणि म्हणून ह्या देशाला 2 वेळा असं प्रसंग बघायला मिळाला, मी त्याचा साक्षीदार आहे. आपण आहात ते जगामध्ये मंत्रीचं साऊंड असतात. आपल्या देशामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग अर्थशास्त्री म्हणून प्रधानमंत्री होते आणि म्हणून आपल्या देशामध्ये मंदीची प्रखरता तितकी जाणवली नाही. अमेरिका सुद्धा मंदीच्या सावटाखाली असताना आपला भारत मंदीतून बाहेर आणण्याचं काम जर केलं असेल ते डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलं. आणि आता ही 2022-23 ला जगामध्ये मंदी होती आणि या जगाच्या मंदीच्या सावटाखाली जग असताना देशाचे विद्यमान प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांनी आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला होता की जम्मू काश्मीरला बर्फ पडलं आणि तिथे थंडी लागली नाही असं होणार नाही. जगात जर मंदी असली तर त्याची झळ देशात आपल्या येणार नाही असंही होणार नाही. परंतु आपले तत्कालीन अर्थशास्त्री असलेले प्रधानमंत्री यांच्याशी जेव्हा मला गरज पडते तेव्हा मी निश्चितपणे सल्ला मसलत करत असतो आणि त्याचा परिपाठ म्हणून आपल्या वेगवेगळ्या मंत्रालयाचे 16.5 लाख कोटी जे अखर्चित आहे
हे पैसे जर मार्केटमध्ये आपण उतरवले तर आपल्या देशाला मंदीपासून आपल्याला वाचवता येईल. आणि नेमकं तसं झाल्यामुळे 22-23 लाही आपल्याला मंदीची जरा ढिसळ लागली नाही. हेही खऱ्या अर्थाने मनमोहन सिंग यांचं प्रधानमंत्र्यांना दिलेला सगळ्यात श्रेय आहे. खऱ्या अर्थाने आपल्या देशाला प्रगतीच्या मार्गावर, आर्थिक उन्नतीच्या मार्गावर नेण्याचं काम ज्या मनमोहन सिंगांनी केलं, त्या मनमोहन सिंगांना श्रद्धांजली वाहताना एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मी नेहमी सांगतो की मनमोहन सिंगांनी जी ज्योत लावलेली आहे त्या ज्योतीच्या प्रकाशामुळे सगळ्या जगाचा काम नाहीसा होईल असा मी दावा करत नाही, पण त्यांनी जी ज्योत लावलेली आहे तिचा जो प्रकाश आहे तो जगातला सगळा काम जर एकत्र आला तरी त्या प्रकाशाला नाहीसा होऊ शकणार नाही. इतकं निश्चितपणाने आर्थिक क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे.